तुकोबारायांचा जन्म ज्या घराण्यामध्ये झाला, ज्या कुळामध्ये झाला, तो संसार ते कुळ शून्य घालण्यासारखं नव्हतं. एखाद्याचं शून्यच असतं, ते म्हणतो शून्य घातला. पण तुकोबाराय ज्या घराण्यामध्ये जन्माला आले ते घर सामान्य होतं का? देहू क्षेत्रामध्ये अत्यंत वैभव संपन्न घराणा म्हणून महाराजांच्या घराण्याकडे पाहिलं जायचं, की ज्या घराण्यामध्ये महाजनकी होती, ज्या घराण्यामध्ये व्यापार होता, ज्या घराण्यामध्ये सावकारकी होती. महाजनकी म्हणजे हा सरकारी हुद्दा आहे. पूर्वी बाजारपेठेच्या गावामध्ये काही वाद निर्माण झाला तर तो वाद मिटवण्याचं काम ज्या सरकारी अधिकाऱ्याकडे होतं, तो अधिकारी म्हणजे महाजन. देहू हे बाजारपेठेचं गाव. तिथं काही वाद निर्माण झाला तर असं काही एखादं घराणं की ज्यांचा शब्द पंचकृषीत प्रमाण मानावा, ते तुकोबारायचं घर म्हणून महाराजांच्या घराण्यात महाजनकी होती. स्वतंत्र वाडा होता तुकोबारायांचा महाजनकीचा. राहण्याचा स्वतंत्र वाडा, महाजनकीचा स्वतंत्र वाडा. व्यापार होता, सावकारकीचा धंदा होता. अशा कुलामध्ये जगद्गुरु तुकोबारायांचा जन्म झाला. बोलोबा महाराजांना 3 मुलं, सावजी महाराज, तुकोबाराय आणि कान्होबाराय. सावजी महाराज हे पहिल्यापासून विरक्त वृत्तीचे असल्यामुळं ते कधीच संसारात पडले नाही. वडिलांनंतर ही जबाबदारी तुकोबारायांवर पडली. महाराजांचं वय त्यावेळेस 11 ते 12 वर्षाचं असेल. त्याच काळात महाराजांचं लग्न झालं. मोझे घराण्याची रुक्माबाई यांच्याशी महाराजांचा विवाह झाला. 5-6 वर्ष असे वैभवामध्ये गेले महाराज. आपल्या ह्या घराण्याची धुरा बोलोबानंतर तुकोबाराय महाराजांनी फार समर्थपणे पार पाडली. पंचकृषीमध्ये तुकोबारायांचं नाव झालं. काय बोलोबांचे चिरंजीव. वडिलांच्या पुढं एक पाऊल म्हटले. व्यापार तसाच, उद्योग तसाच, महाजनकी तशीच सांभाळावी. तुकाराम महाराजांचं नाव त्या परिसरामध्ये शेठजी, व्यापारी, सावकार म्हणून झालं. आणि वयाच्या 17व्या वर्षी महाराजांचे वडील बोलोबा निवर्तले. त्याच वर्षात बोलोबा सावजी महाराजांच्याही पत्नी गेल्या. वडील बंधू त्यांच्या पत्नी गेल्या, वडील गेले. आधीच विरक्त असणारे सावजी महाराज पत्नी निवर्तल्यावर घरातून तीर्थयात्रेला जे गेले ते पुन्हा आलेच नाही. मग ही संसाराची थेट जबाबदारी, सगळी जबाबदारी आता पुन्हा महाराजांवर आली. वडिलाची भूमिका